तर इथे बघू शकता, तर आपल्याला पहिलं चिकन शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेते आणि तसंच इथे 1 छोटा कांदा मी असा बारीक कट करून घेतला, तो टाकून परतून घेणार आहे। 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकणार आहे आणि हळद टाकून परत आपल्याला थोडंसं ते परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे छानपैकी परतून झालेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे, तर ते चिकन टाकून आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। ते सगळी हळद कांदा आपल्याला चिकनमध्ये मिक्स करून झाल्यानंतर मी इथं पाणी टाकून घेते। तर मी माझ्या प्रमाणानुसार पाणी टाकते आहे। 1 किलो चिकनला मी 2 तांबे, छोटे असे 2 तांबे पाणी टाकून चिकन छानपैकी शिजवून घेणार आहे। तर मस्तपैकी आपण हे चिकन आता शिजून द्यायचं आहे। तर बघू शकता चिकन आपलं 20 मिनिटानंतर छानपैकी शिजून झालेलं आहे। चिकन शिजायला काही वेळ लागत नाही, तर 20 मिनिटानंतर चिकन शिजलेलं आहे। तर आता दुसऱ्या साईडला मी इथं कढईमध्ये जिरे टाकून घेते। तेल टाकायचं नाही आहे आपल्याला। मी इथं 2 चमचे जिरे टाकून घेतलेले आहेत। तसेच 10-12 मिरच्या, लसूण, अद्रक आणि खोबरं टाकलेलं आहे। मी ओलं खोबरं इथं घेतलेलं आहे। ओलं खोबरं, 10-12 मिरच्या, लसूण आणि अद्रक, जिरे मस्तपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छानपैकी। आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर हे छान असं भाजून घेऊया आपण। तर बघू शकता छानपैकी आपलं वाटण भाजून झालेलं आहे। तर आता हे साईडला काढून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आता मी हे सगळं वाटून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे जिरे, लसूण, अद्रक, मिरच्या आणि ओलं खोबरं छानपैकी असं वाटून घ्यायचं आहे। तर मी सगळं वाटून घेते। तसंच ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे, तर मी इथं कोथिंबीर जास्त घेतली आहे। ती कोथिंबीर पण टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर मी वाटून घेते मस्तपैकी। तर बघू शकता छानपैकी वाटण झालेलं आहे। आता इथं दुसऱ्या साईडला मी कढईमध्ये तेल टाकून घेते। त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तर इथं 2 पळी मी तेल टाकून घेतले आणि तेल टाकल्यानंतर तेल छानपैकी गरम झाल्यानंतर मी इथं 3 कांदे असे छोटे छोटे बारीक कापून घेतलेलं आहे। 3 कांदा असा बारीक कापून घेतलाय, तो कांदा ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा बारीक असा कापून घ्यायचा आहे। छानपैकी परतून घेऊया। तसंच इथे मी मीठ पण टाकून घेते। तर इथे मी माझ्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून कांदा आपला लवकर मऊ असा होईल, म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय। तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर परत 2 मिनिटं आपण हे परतून घेऊया।
तर बघू शकता कांदा छान परतलेला आहे। तर मी हा कांदा सगळा एका साईडला कढईमध्ये करून घेते आणि त्याच्यातच परत एका साईडला मी इथं तेल टाकून घेते। कांदा पूर्ण आपल्याला साईडला करून घ्यायचा आहे आणि साईडला केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते। चिकन खरड्याला तेल भरपूर लागतं, तसंच मी इथं 3 पळी तेल टाकून घेतलंय आणि तेल टाकल्यानंतर परत ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते आणि जिरे तडकल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं, जिरे, लसूण, मिरची, खोबरं, कोथिंबीर, अद्रक याचं वाटण आपण जे करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला हे तेलामध्ये टाकून छानपैकी परतून द्यायचंय। हे 2 मिनिटं आपण परतून देऊया। मग कांदा आणि हे वाटण सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर परतल्यानंतर कांदा आणि हे वाटण वाटलेलं मिक्स करून घ्यायचंय। सगळं छानपैकी मिक्स करून 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचंय। जोपर्यंत साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे तसंच ठेवून द्यायचंय, जेणेकरून आपला सगळा मसाला छानपैकी परतून निघेल। तर बघू शकता छानपैकी साईडने तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला छान असा परतून झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेतलंय। जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं ते पाण्यासोबतच मी सगळं चिकन ह्या वाटणमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण हे झाकून ठेवायचंय। जोपर्यंत सगळं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचंय। तुम्ही पाणी टाकतानाच कमी टाकलं तरी काही हरकत नाही। तर इथे बघू शकता मस्तपैकी आपला चिकन खरडा हा 20 मिनिटानंतर ना सगळं पाणी आटल्यानंतर झालेला आहे। तर तुम्हाला जास्त कोरडा हवा असेल तर तुम्ही पाणी कमी टाका। मला असं लपथपीत पाहिजे होता म्हणून मी पाणी जास्त टाकलेलं होतं आणि वरून आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया। तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चिकन खरडा करा। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। एकदा ट्राय करून बघा। धन्यवाद।